कुठे होतात तुम्ही इतका वेळ? का? काय झालं? या डायनांटी बघा काय म्हणते. काय झालं डायनांटी? आपण त्या इन्स्पेक्टर रणदिवेवर ट्रस्ट करतोय, पण मला तर त्याचाच डाऊट वाटतो. तो म्हणतोय की तो इन्स्पेक्टर आहे, बट व्हॉट इज द प्रूफ? हा सरोजताई, त्यांच्याकडचं आय कार्ड बोगस असेल तर? पण तसं असतं तर अस्मिता मॅडमना कळलं असतं ना. कसं कळेल? त्यांच्याकडे काही मशीन आहे का आय कार्ड खरं आहे की खोटं आहे ते शोधायचं? त्यात फोन पण बंद आहे. नाही तर त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून खात्री करून घेतली असते. मला तरी डायनांटी म्हणते ते पटतंय. द वे ही वॉज स्टेअरिंग ॲट मी, मला तर त्याची नजर पाहूनच भीती वाटली. आणि मगाशी बघितलं ना, मी त्यांच्यासोबत जात होतो तो मला म्हणाला नको येऊ, इथेच थांब. त्याला ना मी अस्मिता मॅडम सोबत असायला नको होतं. त्यांनी तिला काय केलं तर गॉड विल नेव्हर फॉरगिव्ह अस. हो, अस्मिता मॅडमना मीच बोलावलंय. ही माझी जबाबदारी आहे. मला त्यांना सावध करायलाच हवं. येते मी. श्यामू, त्या क्रिमिनलनी शिरीनला मारलं असेल आणि आता मलाही मारेल. जी सर, आता मुहूर्त बघणार आहे. घ्या गोळी घ्या. गोळी कशाला? म्हणजे आता मी ओके. आता तुम्ही ओके म्हटलं ना, तुम्ही आय एम फाईन आहे असं म्हणावत म्हणून गोळी घ्या. बरं घेतो. थँक्स. तुम्ही तिथे वेळेवर पोहोचलात म्हणून मी वाचलो. जीच मला एक कळलं नाही, तो तुमच्यावर हल्ला करणारा आडदांड माणूस कोण होता? नाही, मी नाही सांगू शकत कारण त्यांनी हेल्मेट घातलं होतं. मी त्याचा चेहराही नीट पाहू शकलो नाही. ह्याआधी सुद्धा मला अस्मिताला मदत केलीस, याद राख अशा धमक्या आल्या होत्या, त्याही 2-3 वेळा, पण मी लक्ष नव्हतं दिलं. सर, तुम्हाला धमक्या आल्या होत्या त्या डायरेक्टली फोनवरून आल्या होत्या की मेसेज थ्रू आल्या होत्या? म्हणजे तुम्ही जर मला नंबर दिलात तर मी तो नंबर ट्रेस करून त्याचं नाव आणि पत्ता शोधायचा प्रयत्न करतो. नाही, त्याने धमकीच्या टाईप केलेल्या चिठ्ठ्या पाठवल्या होत्या, जशा अस्मिताला यायच्या ना तशा. म्हणजे तुमच्यावर हल्ला केला तोच मॅडमला त्रास देतो? नाही, मला नाही वाटत. तो अस्मिताला त्रास देणार नसेल, त्याचा कोणीतरी खास असेल, म्हणजे असा माझा अंदाज. असो, निघायला हवं, उशीर होतोय. जीत सर, हो तर आम्ही सोडायला येतो तुम्हाला. हा, मी ड्राईव्ह करीन ना. अरे नो थँक्स, पण मी जाईन एकटा. आय एम फाईन. आणि मला काही संशयास्पद वाटलं तर मी तसा मेसेजही करेन. यू प्लीज टेक केअर. बाय. बाय 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 सर. बाय. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.